दिवस काय झाले आता दुधाचे रेट वगैरे ते कमी, त्याच्यात गायींची संख्या 15 ते 20 लिटरची असायची आणि मग आपल्याला काहीतरी बदल केला पाहिजे त्याच्यातून. या गोष्टी तुमच्या या गोष्टी लक्षात आमच्या आल्या. लक्षात येऊ राहिल्या. मग तुम्ही आपण- दूध व्यवसाय वळले का हो, त्यानंतर? त्यामुळं मग दूध व्यवसाय वळालो. पहिल्या 2 पासून सुरुवात केली, थोडं थोडं वाढत म्हणजे आज 2 गायांपासून तुम्ही आता 10-12 10-12 गाय, म्हणजे गायी. एवढ्या क्वालिटीचे गाय तिथपर्यंत आले तुम्ही. अगोदर एकदम साध्या गायी होत्या, तेव्हा आता त्याच्यातला अनुभव येत चालला आणि मग त्याच्यात आज 35 लिटरची पण गाय तयार केलेली आहे. पण त्या गोष्टीला वेळ झाला, 1-2-3 वर्षाचा काळ पण गेलेला आहे. त्याच्यामुळं मग आज सगळं आमचं कुटुंब वगैरे सगळं, मुलांचं शिक्षण हे जे आहे सगळं याच दुधाच्याच व्यवसायावर चालतं. आणि असं आहे की दूध हा व्यवसाय हा चांगला आहे तसा. तर काय म्हणजे जर होतं, मनापासून केला तर सगळ्या तर गोष्टी चांगला पॉसिबल. आहे. हा, तर तो आपण तेवढे वेळेत त्यांची काळजी घेतली पाहिजे पशूंची. तुम्ही एक व्यवसाय म्हणून जर केला तर निश्चित फायदा आहे. हा, म्हणजे करायचं म्हणून करायचं नाही, करायचं मन म्हणून घालून करायचं असं तर मग नाही, मग शक्य नाही.